नमस्कार मंडळी, एअसी मराठी या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। जर एखाद्या इमारतीचा पाया कमकुवत असेल तर तुम्ही कितीही रंगकाम, प्लास्टरिंग किंवा मग दुरुस्ती केली तरी सुद्धा एक दिवस ती इमारत तशीच राहणार आहे। त्याचप्रमाणे आपलं शरीर एक इमारत आहे आणि आपलं पाय ते इमारतीचा पाया आहेत म्हणून काम करतात। जेव्हा आपले पाय कमकुवत होतात तेव्हा ते आपल्या संपूर्ण शरीराचं वजन पेलू शकत नाही, तोल जातो आणि परिणामी आपण 2 पावलं टाकतो। 2 पावलं टाकणं थकणार होतं, आपले सांधे दुखतात आणि आपले पाय लंगडू लागतात आणि तेव्हा घडतं जेव्हा आपण 50शी ओलांडतो। म्हणजेच आपण 50 वर्षापेक्षा जास्त जगतो तेव्हा आपल्याला या सर्व समस्या जाणवू लागतात। अशा परिस्थितीत जर तुम्हाला समस्या नसतील तर मी 5 सुपर फूड्स आणि 2 व्यायाम सांगणार आहे। हे 5 सुपर फूड्स आणि 2 व्यायाम तुमच्या पायांमधील अशक्तपणा दूर करतील। ते तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेची एक नवीन पातळी निर्माण करतील, रक्ताभिसरण सुधारतील आणि तुमच्या शरीरातील अशक्तपणा दूर करतील। जेव्हा आपले पाय कमकुवत होतात तेव्हा आपल्याला पडण्याची भीती वाटते। जर आपण पडलो तर आपले गुडघे मुरगळतात किंवा मग पाय मुरगळतो किंवा इतर आपल्या फ्रॅक्चर होतं। एखादं हाड सुद्धा मोडलं की आपण 3 ते 6 महिने अंथरुणाला खिळून राहतो। ते बरं होण्यासाठी किमान 3 ते 6 महिने लागतात आणि 6 महिने बेडवरती राहिल्यानंतर आपले इतर सांधे देखील काम करणं थांबवतात। अशा प्रकारे आपण म्हातारपणामध्ये पोहोचतो। 50 ते 60 वर्षाच्या वयामध्ये बरं होण्याची प्रक्रिया मंदावते आणि आपण आपली सर्व कामे अंथरुणातच करू लागतो। म्हणून आपले पाय मजबूत ठेवा। तुम्ही 60, 70 किंवा 80 वर्षाचे असाल तरी 50 वर्षानंतर तुमचे पाय कमजोर होणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक आहे। अनेकदा असं दिसून आलंय की शिरांमधील रक्ताभिसरण कमी झाल्यामुळं तुमच्या पायांच्या शिरामध्ये निळ्या रंगाची पुरळ उठलेली दिसते, ज्याला व्हेरिकोस वेन पेन असं म्हटलं जातं। जेव्हा हे पुरळ निळे होते तेव्हा तुमच्या पायामध्ये रक्ताभिसरण कमी झालेलं असतं। जेव्हा रक्ताभिसरण कमी होतं तेव्हा तुमचे पाय देखील कमजोर होऊ लागतात। जेव्हा तुमचे पाय कमजोर होऊ लागतात तेव्हा तुमच्या हालचालींवर मर्यादा येतात आणि तुम्हाला योग्य पोषण आणि ऑक्सिजन मिळत नाही। या पोषणाच्या कमतरतेमुळे सांध्याचं नुकसान होऊ शकतं आणि तुमचे पाय खराब होऊ लागतात। एकदा एका सांध्यावर परिणाम झाला की इतर सांधे देखील खराब होऊ लागतात। याचा अर्थ असा की जर एका सांध्यामध्ये सूज येऊ लागली तर त्याचा परिणाम इतर सांध्यांवरही होऊ लागतो। असं अनेकदा दिसून आले की व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या उद्भवू शकतात। व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपली हाडं कमकुवत होत असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियमची कमतरता आहे की नाही हे आपल्याला अनेकदा कळत नाही। म्हणून आज मी तुम्हाला अशा 5 सुपर फूड्स बद्दल सांगणार आहे जे तुमच्या संपूर्ण शरीराच्या समस्या कमी करतील आणि तुम्हाला नवीन ऊर्जा देतील। पहिली गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे चणे खाणे। तुम्ही चण्याबद्दल ऐकलंय का? काळे चणे बाजारात मिळतात। मूठभर चणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा। जेव्हा तुम्ही मूठभर चणे रात्रभर पाण्यात भिजवता तेव्हा सकाळी तुम्हाला दिसेल की ते मूठभर वरून सुमारे 1.5 मूठभर झालेले असतात आणि तेव्हा सकाळी तुम्हाला असं दिसून येतं तेव्हा त्यांना सूज येऊन कोंब आलेले असतात। मग तुम्ही ते उकडून घ्या, त्यात कांदा घाला किंवा न उकळताही चालेल। मीठ, थोडासा कांदा आणि थोडी हिरवी मिरची घालून त्याचं सॅलड बनवा। तुम्ही त्याचं सेवन हळूहळू केलं पाहिजे। हरभरा खाल्ल्यानं आपल्या शरीराला ऊर्जा मिळते। तुम्हाला मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळेल। यामुळे तुमच्या पायांमध्ये एक अद्भुत नवीन ऊर्जा संचारेल आणि तुमच्या सांध्यांमधून येणारा कटकट आवाजही थांबेल। रक्ताभिसरण वाढेल आणि थोड्याच वेळात तुम्हाला असं वाटेल की तुमचे सांधे मोकळे झाले। तुम्हाला खूप बरं वाटू लागेल म्हणून तुम्ही ते रात्रभर भिजवून ठेवावं आणि त्याला कोंब आल्यानंतरच त्याचं सेवन करावं। असं नाही की तुम्ही ते 1 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवून सेवन करा। तुम्ही ते रात्रभर भिजवून सकाळी सेवन केलं पाहिजे। तुम्ही ही प्रक्रिया साधारणतः 1-2 नाही तर 2 ते 3 महिने केले पाहिजे। तुम्हाला ऊर्जेची एक नवीन जाणीव होईल। आता मी तुम्हाला आणखी एक सुपर फूड बद्दल सांगणार आहे। दुसरा सुपर फूड आहे ते म्हणजे बीटरूट। आयुर्वेदामध्ये बीटरूटला रक्तवर्धक म्हणूनही ओळखलं जातं। मंडळी, बीटरूट रक्त वाढवण्यास मदत करतं। जर तुमची हिमोग्लोबिन कमी असेल तर ते तुमच्या रक्ताची संख्या वेगानं वाढवू शकते। बीटरूटमध्ये अनेक पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात। बीटरूट ही पोषक तत्वांनी समृद्ध असलेली भाजी आहे। त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि फॉलिक ॲसिड असतं, जे सर्व आपल्या शरीराची ऊर्जा वाढवण्यास मदत करतात। जर तुम्हाला थोडा वेळ उभं राहिल्यानंतर पायामध्ये कणपण जाणवत असेल किंवा तुमचे पाय थकू लागले असतील तर 2 ते 3 महिने नियमितपणे बीटरूटचं सेवन करा। तुमची समस्या हळूहळू सुधारेल आणि जर तुम्ही त्याचं सेवन नियमित केलं नाही
तर सर्व सांधे नियमित सेवन केलं तर विश्वास ठेवा, तुमचे गुडघे, तुमचे खांदे, तुमचे सांधे सर्व मोकळे होतील. तुमच्या पायांना ताकद मिळेल आणि तुम्हाला बरं वाटेल, तुम्हाला ताजंतवानं वाटेल. कारण 50 किंवा 60 नंतर आपल्या शरीरातील रक्तप्रवाह कमी होतो, नसा कमकुवत होतात, स्नायू आकुंचन पाहू लागतात, आपले पाय बारीक होतात. अशा परिस्थितीमध्ये आपले पाय अत्यंत कमजोर होतात आणि या अशक्तपणावर मात करण्यासाठी बीट ही एक अत्यंत प्रभावी भाजी आहे. तुम्ही याचा उपयोग तुमचे पाय मजबूत करण्यासाठी करू शकता. जेव्हा आपण 60, 70 किंवा 80 वर्षाचे होतो, तेव्हा आपल्याला वाटतं की आता आपण विश्रांती घेतली पाहिजे. आपले सांधे आणि गुडघे कमजोर होत आहेत आणि हे आपल्या वयाचा परिणाम आहे. पण तसं नाही. जर तुम्ही तुमचे सांधे आणि शरीर तंदुरुस्त ठेवलं, म्हणजेच काम करत राहिला, तर तुमचं शरीर कार्यरत राहील. जर तुम्ही विचार केला की आता मी म्हातारा झालोय आणि मी चालू शकत नाही, तर तुमचं शरीर हळूहळू काम करणं थांबवेल. आपल्या शरीरासाठी चालणं हा सर्वोत्तम व्यायाम आहे. याचा अर्थ असा की तुम्ही सकाळी सकाळी नियमितपणे चाललं पाहिजे. चालताना वेदना होत असल्यास, तुमचे पाय दुखत असल्यास किंवा तुमचे गुडघे दुखत असल्यास 5 मिनिटं चाला. 5 मिनिटं चालल्यानंतर ही वेदना होत असल्यास 5 मिनिटं विश्रांती घ्या. मग पुन्हा 5 मिनिटं चाला. मग 15 मिनिटं चाला. अशा प्रकारे तुम्ही चालण्याचं प्रमाण हळूहळू वाढवलं पाहिजे. जर तुम्ही महिनाभर नियमितपणे चाललात आणि हे इतर घटक सेवन केलं, तर तुम्हाला तुमच्यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त ताकद जाणवेल. तुमचे पाय आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत वाटू लागतील. याचा अर्थ असा की तुमच्या पायामध्ये आता कोणताही अशक्तपणा राहिलेला नाही. म्हणून आपलं शरीर सतत कार्यरत ठेवा. हालचाल करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चालणं. जेव्हा आपण चालतो तेव्हा आपले सर्व सांधे हलतात आणि चालण्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा तयार होत असते, नवीन ताकद येत असते. आता मी तुम्हाला तिसऱ्या घटकाबद्दल सांगणार आहे, ते म्हणजे सुंठ. तुम्हाला कदाचित माहीत असेल की सुक्या सुंठ आलेल्या कोरडं आलं किंवा सुंठ म्हटलं जातं. सुक्या आल्याची पावडर बाजारातही उपलब्ध असते. तथापि आलं वाळवूनच घरी दळणं अधिक चांगलं आहे. त्यात दाहशामक गुणधर्म आहे, जे गुडघ्यांचं दुखणं आणि सूज कमी करण्यास मदत करतात आणि आपल्या गुडघ्यांना लवचिकता देतात. त्यामुळे हळूहळू रक्ताभिसरण वाढतं आणि आपल्याला आपल्या पायांमध्ये नवीन ताकद जाणवते. जर तुम्ही त्याचं सेवन कसं करावं, तर बाजारातून सुक्या आल्याची पावडर विकत घेऊ शकता किंवा ती घरीच बनवू शकता. या पावडरचा 1 चमचा कोमट पाण्यामध्ये उकळा. जेव्हा पाणी आटून अर्धा ग्लास होईल, तेव्हा ते ग्लास होतं आणि कोमट झाल्यावरती ते प्या. कोमट झाल्यावर तुम्ही ते दिवसाच्या कोणत्याही वेळी वापरू शकता किंवा तुम्ही ते कोमट दुधासोबतही घेऊ शकता. यामुळे तुमच्या पायामधील रक्ताभिसरण वाढेल, अनेक पोषक तत्व मिळतील, रक्ताभिसरण सुधारेल, सूज कमी होईल आणि सर्वात मोठी समस्या ऑस्टिओआर्थरायटिस या पावडरनं बरी होतात. अशी इतरही अनेक समस्या आहेत ज्यावर ही पावडर मदत करते. अनेकदा फिजिओथेरपी केंद्रामध्ये फिजिओथेरपीसाठी येणारे रुग्ण विचारतात की माझे हाडे मजबूत करण्यासाठी मला काही कॅल्शियम सप्लिमेंट्स लिहून द्या. पण मॅग्नेशियमचा उल्लेख कुणीच करत नाही. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम दोन्हीही आपल्या हाडांसाठी आवश्यक आहेत आणि दोन्हीही त्यांना मजबूत करण्यात भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम दोन्हीही असतात. याचा अर्थ असा की भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्हींची कमतरता दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या पायांमध्ये नवी ऊर्जा जाणवेल, रक्ताभिसरण वाढेल, ज्यामुळे तुमची हाडं मजबूत होतील आणि तुमच्या पायांमधील अशक्तपणा दूर होईल. जर तुम्हाला ते पचत नसेल तर तुम्ही ताक देखील पिऊ शकता, जे आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर आहे. आणि ताकामध्ये तेच पोषक तत्व असतात जे दह्यामध्ये आढळतात. जसं जसं तुमचं वय वाढत असतं तसं तसं तुम्हाला स्वतःची काळजी घेणं, तुमचं धैर्य टिकवून ठेवणं आवश्यक आहे. ते धैर्य तुमची इच्छाशक्ती मजबूत करतं आणि तुम्ही त्या इच्छाशक्तीच्या जोरावर जगलं पाहिजे. आणि ती इच्छाशक्ती तुम्हाला शक्ती देते, म्हणून तुम्ही निराश होऊ नये. तुम्ही धैर्यवान असलं पाहिजे. ही सर्व कामं धैर्यानं केली पाहिजेत. यासोबत मी तुम्हाला असे 2 व्यायाम सांगते जे तुम्हाला सांधे कार्यरत ठेवतील, जेणेकरून ते आखडणार नाही. आता मी तुम्हाला तुमचे पाय मजबूत करण्यासाठी 2 व्यायाम सांगणार आहे. पहिल्या व्यायामामध्ये तुमचे पाय अशा प्रकारे वर उचला आणि ते 5 ते 10 सेकंद धरून ठेवा. मागच्या बाजूने तुम्ही हा व्यायाम दोन्ही पाय समांतर करून ठेवला पाहिजे. जसं जसं आपलं वय 50 ते 60 अगदी 80 पर्यंत जातं, तसं तसं आपले पाय अगदी कमजोर होऊ लागतात. त्यामुळे आपले पाय कमजोर होतात आणि आपले स्नायू सुद्धा कमजोर होऊ थकतात. आपले पाय बारीकही होतात. तुम्ही हा व्यायाम देखील केला पाहिजे. तुम्ही हा व्यायाम दिवसातून 2दा करू शकता. या व्यायामामुळे तुमच्या पायामधील अशक्तपणा कमी होतो, रक्ताभिसरण सुधारतं आणि सांध्याची हालचालही सुधारते. यामुळे तुम्ही व्यायाम जो आहे तो दिवसातून एकदा करावा आणि तो आरामात तुम्ही 20 वेळा सुद्धा करू शकता. यामुळे तुमच्या पायांमधील विचित्र अस्वस्थता दूर होईल. तुमच्या पायांमधील कोणतीही वेदना कमी होईल आणि तुमच्या पायामध्ये नवीन ताकद जाणवू लागेल.
आता मी तुम्हाला दुसरा व्यायाम सांगणार आहे. दुसऱ्या व्यायामामध्ये तुम्ही तुमचे पाय एक-एक करून आतल्या बाजूला वाकवायचे आहे आणि नंतर सरळ करायचे आहे. एक-एक करून आतल्या बाजूला वाकवा आणि सरळ करा. यामुळे आपल्या गुडघ्यांची हालचाल वाढेल, जी आधीच कमी झाली आहे आणि आपल्या गुडघ्यांमधील वेदना हळू कमी होतील. हा व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही सेंधव मीठ मिसळलेलं गरम पाण्यानं तुमच्या गुडघ्यावरती शेक देखील देऊ शकता. तुमच्या गुडघ्याभोवती सुती टॉवेल गुंडाळा आणि मग वापरून त्यावरती हळू कोमट पाणी ओता. यामुळे तुमचे गुडघे मऊ होतील, ज्यामुळे व्यायाम करणं सोपं होईल. तुम्ही हे दिवसातून एकदा करू शकता. तसेच मी उल्लेख केलेले 5 सुपर फूड्स सेवन करा आणि तो व्यायाम करा. तुमच्या पायांमध्ये देखील लक्षणीय सुधारणा होईल, लक्षणीय ताकद येईल. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.